मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं सुरू आहे। तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे उशिरानं धावते आहे। कल्याण सीएसएमटी जलद लोकल मस्जिद स्थानकामध्ये थांबल्याचं पाहायला मिळत आहे। तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे। तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे कल्याण सीएसएमटी जलद रेल्वे जे आहे ते मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळ थांबलेले आहेत। प्रवासी रुळांवरून चालताना पाहायला मिळत आहे, तर अनेक स्थानकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतंय। थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्या सोबत आहेत। गोविंद, जर आपण बघितलं तर संदीप, या ठिकाणी कल्याणवरून सीएसटी कडे येणारी जी जलद लोकल होती ती साधारणतः 2:15च्या सुमारास मस्जिद बंदर रेल्वे स्टेशनच्या आसपास या ठिकाणी तांत्रिक बिघाड झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। आणि त्यामुळे फास्ट ट्रॅकवर म्हणजे सीएसटी कडे येणाऱ्या जलद मार्गावरच्या सगळ्या ज्या लोकल ज्या होत्या त्या पूर्णपणे खोळंबल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि त्यामुळे प्रवासी जे आहेत, रेल्वे प्रवासी, ते या ठिकाणी लोकलमधून उतरून पटरीतून या ठिकाणी स्टेशनवर जाण्याचा प्रयत्न करताना तो पाहायला मिळत आहे। आता या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे की एकूणच या मार्गावरची जी वाहतूक आहे, म्हणजे फास्ट ट्रॅकवरती जी वाहतूक आहे ते या ठिकाणी इतर 4 आणि 5 जे रेल्वेचे जे ट्रॅक आहेत त्याच्यावर वळवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच काही तर आता रेल्वेची जी परिस्थिती आहे ती नॉर्मल होतानाचं चित्र पाहायला मिळत आहे, परंतु रेल्वे उशिरानं धावतानाचं पाहायला मिळत आहे। परंतु अजूनही तांत्रिक बिघाड जो झालेला आहे तो दुरुस्त झाला नसल्याचंही स्पष्ट होतं। अगदी गोविंद, कुठं मध्य रेल्वेचं नेमकं चाललंय का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। काल डबा घसरला आणि काल जी वाहतूक विस्कळीत झाली होती ती आज सकाळपर्यंत आपल्याला पाहायला मिळाली। अनेक स्थानकांवर गर्दी झाल्याचं आपल्याला दिसून आलं आणि पुन्हा आता हा तांत्रिक बिघाड। नक्कीच आपण मध्य रेल्वेचा जो आहे तो खोळंब्याचं जे सत्र आहे ते थांबताना तर पाहायला मिळत नाही। आता तर कालची जी घटना आहे ती घटना ताजी असताना आज पुन्हा या ठिकाणी पूर्णपणे तांत्रिक बिघाड। आता जर रेल्वे प्रशासनाकडून असं सांगण्यात येते की रेल्वे ब्लॉक झाली, म्हणजे आता पुन्हा हाच प्रश्न निर्माण होतो आहे की रेल्वेचं जे मेंटेनन्स जो आहे तो मग मेंटेनन्स वेळेवर होत नाहीये का, मग मेगा ब्लॉक घेतले जातात, मग त्याच्यामध्ये काय कामं केली जात आहेत आणि अशा पद्धतीने रेल्वे ब्लॉक होऊन जर प्रवाशांना वेटिंग धरलं जात असेल, प्रवाशांना जर त्रास होत असेल तर याची जबाबदारी कोण घेणार, हा महत्वाचा प्रश्न आहे। आणि या एका लोकलच्या खोळंब्यामुळं आता सध्या पीक आवर्सला सर्व लोकल जे आहेत, म्हणजे सीएसटी कडून कल्याण असेल, कर्जत असेल, आसनगाव असेल, या दिशेला जाणाऱ्या सर्व लोकल जे आहेत त्या उशिरानं धावताना पाहायला मिळते। 6 नंबर ट्रॅकवरची जी वाहतूक आहे ती अजूनही ठप्प असल्याचं पाहायला मिळतं। ही जी वाहतूक आहे 4 नंबर आणि 5 नंबरच्या ट्रॅकवर वळवण्यात आल्याचं पाहायला मिळतं। अगदी, आणि या सगळ्याचा त्रास जो आहे तो मध्य रेल्वेच्या प्रवाशांना सहन करावा लागतोय। कडाक्याच्या उन्हामध्ये आता त्यांना ट्रॅकवरून चालावं लागतं। ही परिस्थिती मध्य रेल्वेच्या प्रवाशांवर आलेली आहे।